सलगर वस्तीतील 118 झाडांच्या कत्तली प्रकरणी जागा मालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर दिले। सलगर वस्ती येथील 54 मीटर रस्त्यालगत खाजगी जमिनीवरील 118 झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली होती। बुधवारी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सलगर वस्ती येथील 54 मीटर रस्त्यालगत असलेल्या खाजगी जमिनीवरील बेकायदेशीरपणे तोडण्यात आलेल्या झाडांची पाहणी करत या प्रकरणात जागा मालक म्हणून राजेंद्र हजारे, शिवानंद पाटील, अंकित पाटील आणि आशा हजारे यांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। संबंधित वृक्षतोड ही कोणतीही आवश्यक परवानगी न घेता करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, उद्यान विभाग प्रमुख कोमल काशीद, विभागीय अधिकारी जावेद पानगल, नगरसेवक राजेशेखर पाटील, सत्यजित वाघमोडे, महेश देवकर, अक्षय वाकसे आदी उपस्थित होते। विशेष म्हणजे सलगर वस्तीतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीचं वृत्त विविध माध्यमांनी सातत्यानं लावून धरल्यानंतर महापालिका प्रशासनावर कारवाईचा दबाव निर्माण झाला होता। त्यानंतर प्रशासनानं अधिक तपास करून जागा मालकांची जबाबदारी निश्चित केली। महापालिकेच्या माहितीनुसार या प्रकरणात महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचं संरक्षण व जतन अधिनियम 1975 अंतर्गत तसंच हेरिटेज वृक्षांच्या बेकायदेशीर तोडीसंदर्भातील तरतुदीनुसार दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे। यामध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच आर्थिक दंडाचीही तरतूद आहे। यापूर्वी या प्रकरणात प्रत्यक्ष झाडे तोडणाऱ्या ठेकेदारासह झाडाची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र वृक्षतोड ज्या जागेवर झाली त्या जागेच्या मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती। त्यामुळे या जागा मालकांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी पर्यावरणप्रेमी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी केली। गेली 8 दिवसाखाली जी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली त्या संदर्भात आज आम्ही आयुक्त साहेब आम्ही स्वतः जाऊन आणि तेथील नगरसेवक आम्ही स्वतः जाऊन आणखीन एकदा पाहणी केली। त्या दरम्यान आयुक्त साहेबांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची आणि दंडात्मक कारवाई करण्याचे त्यांनी बोललेले आहेत। आणि ती जी झाडं तोडली गेली ती स्वदेशीय झाडं होती। त्यामध्ये कडुलिंब मोठ्या प्रमाणात होते, त्यामध्ये पिंपळ जी ऑक्सिजन देतात ती झाडं मोठ्या प्रमाणात होती आणि ह्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली गेली आहे। आपल्या सोलापूर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी वृक्षतोड आहे असं वाटतंय। आणि आमचं एकच मागणं आहे की जे पर्यावरणप्रेमी आहेत किंवा तेथील जे नागरिक आणि तेथील नगरसेवक आम्ही सर्वजणांचं आम्हाला एकच म्हणायचं आहे की तिथं दंडात्मक कारवाई व्हावी आणि संबंधितावर गुन्हा दाखल व्हावा। दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घटनास्थळी पाहणी करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली। तसंच बेकायदेशीर वृक्षतोडीच्या घटनांमध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले। सलगर वस्तीतील 118 झाडांच्या कत्तलीमुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात असून या प्रकरणातील पुढील कारवाईकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। सोलापूर महापालिकेच्या या निर्णयामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत कठोर भूमिका घेतल्याचा संदेश गेल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे। गार्डन डिपार्टमेंट मार्फत वृक्ष अधिनियमच्या अंतर्गत जो काही मॅक्सिमम पॉसिबल दंड आहे त्यासाठी आम्ही नोटिफिकेशन केलेली आहे। त्याचबरोबर ज्या मालकांची नावं आहेत ते काल रात्री आम्ही पोलीस विभागाला आम्हाला काल दुपारी प्राप्त झाले। त्यानंतर आम्ही पोलीस विभागाला पत्राद्वारे कळवलेले आहेत की यांचं नाव FIR मध्ये ॲड करा। अवैध बांधकामचं सुद्धा या ठिकाणी कंपाऊंड वॉलचं काम झालेलं दिसून येतं, त्याचा दंडसुद्धा आकारण्यात यावा त्यासाठी आम्ही सूचना आमच्या बांधकाम विभागाचे जे त्यांना दिलेले आणि त्याचबरोबर फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जे काही झाडांचं मूल्यांकन आहे तो अधिक आमचा असलेला तो दंड वृक्ष अधिनियमच्या अंतर्गत असलेला ते आणि त्यांना एक संधी आम्ही देऊ त्यांचं म्हणणं आहे। ह्यापूर्वी आम्ही 48 संधी दिली, त्याने आम्हाला काही कुठलंही उत्तर दिलेलं नाही। त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी एक अंतिम संधी म्हणून अजून एकदा व्हॅल्युएशन करून व्हॅल्युएशनसह त्यांना आम्ही अंतिम संधी देऊ आणि त्यानंतर ते योग्य आढळून आल्यास आणि त्यांना जे काही ह्याच्यानुसार दंड होईल तो मी आकारू। आणि उद्देश हाच राहील की भविष्यात असं कुठल्याही व्यक्तीनं, कारण हे इंटेन्शनली झालेलं वाटतंय, त्याच्यामध्ये भविष्यात कुठल्याही नागरिकांनी आणि व्यक्तींनी असं करू नये असं त्याचं उदाहरण इतरांच्या समोर राहावं या दृष्टीने आम्ही कडक कारवाई करण्याचा प्रयत्न